नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एक बातमी आहे की बियर जे काही मद्य आहे ते बियर नावाचं मद्य किंवा बियर ही आता अत्यंत स्वस्त दरामध्ये भारतामध्ये उपलब्ध होणार आहे. याच्या मागं नक्की काय आहे, कसं होणार आहे, काय होणार आहे सगळं आपण बोलूच. पण आता 50 रुपयाला बियर 200 रुपयाची म्हणजे अजून 300ची असेल तर ती अर्ध्या किमतीमध्ये मिळेल, 400ची असेल तर ती अर्ध्या किमतीमध्ये मिळेल. आणि बियरच्या किमती झपाट्यानं भारतामध्ये कमी करायच्या आणि त्यातून नक्की काय सरकारला करायचं आहे, निश्चित पैसाच कमवायचा आहे. कारण सगळ्यात जास्त पैसा महाराष्ट्र शासनाला असो किंवा भारतातल्या इतर ज्या काही मद्य बनवणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्यातून सरकारला होणारा रेव्हेन्यू हा सगळ्यात जास्त आहे. मग तो सिगरेटवरती पण आहे, तुमच्या त्या बाकीच्या सगळ्या कंपन्यांवरती आहे, ती तुमची गुटखा वगैरे काय पान मसाला हे ते सगळं खाते. बरं, हे इलिगल आहे, हे इलिगल आहे, तरीही त्यातून सरकारला पैसा मिळतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी वारे माप आपल्या देशामध्ये सगळीकडे दिल्या जातात. अगदी मोकाट कुठेही काही चाललेलं असतं तिकडे प्रशासन अत्यंत दुर्लक्ष करतं. आणि मग आम्ही म्हणतो आमची पोरं आमची काय करतायत, दारू पितायत, सिगरेटी ओढतायत, तंबाखू खातायत, व्यसनाच्या आहारी चालले आहेत. आता एक साधी गोष्ट घ्या, मी हा व्हिडिओ बनवायचं कारण तुम्हाला सांगतो, ती बियर कशी स्वस्त होणार तेही मी तुम्हाला सांगतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळा कॉलेजांमध्ये जाणारी मुलं. आता शाळा कॉलेजांमध्ये जाणारे मुलं ही नेहमी आपल्या खिशामध्ये सध्याच्या घडीला पहिले पूर्वीचा काळ द्या सोडून, पूर्वीच्या काळामध्ये 1-2 रुपये, 25 पैसे, 50 पैसे असे मिळायचे, तेही कधी मिळत नसत. आताच्या काळामध्ये मुलांच्या खिशामध्ये आरामात 100 रुपये तरी असतातच असतात, निश्चित असतात. लहान मुलांचं सोडून द्या, मोठ्यांचं पकडू 10वीपासून पुढं 11वी 12वी पार अगदी 15वीपर्यंत. तिकडं तर पार अगदी चांगला खिसा गरम असतो आजकालच्या मुलांचा. गाडी असते, फोन असतो, प्रत्येक गोष्ट असते. शाळा कॉलेजांच्या बाजूला बिअर शॉप असतातच. बिअर शॉपचे नॉर्म्स जर आपण व्यवस्थित पाहिले तर ते असे आहेत की तिथल्या तुम्ही काय 5-6 किलोमीटरच्या किंवा 2-3 किलोमीटरमध्येच असतात. आता ते 5-6 किलोमीटर द्या सोडून, तिथल्या आजूबाजूच्या रहिवाशांची संमती घ्यान तुम्ही तिथे ते टाकू शकता, चालू करू शकता. आणि ते स्वस्तामध्ये चालू देखील होते. वाईन्सचं जे लायसन असतं ते थोडे महाग जातात, करोडो रुपयांमध्ये जातात, कारण ते बहुतेक ते बंद केलेलं आहे. पण बिअर शॉपीचं लायसन्स वगैरे आता सर्रास मिळतं आहे. सर्रास कुठेही ते बिअर विकल्या जात आहेत. त्या बिअरवरतीच पिणाऱ्यांसाठी पण जागा केली जाते. म्हणजे चाललं आहे सगळं मोकाट, अगदी व्यवस्थित चाललं आहे. आता जर तीच बिअर जर 50 रुपयाला मिळायला लागली तर विचार करा, तिचा मोलभाव कोल्ड्रिंक्स पिल्यासारखा होईल. ती एक नशा असलेली एक ते मद्य आहे, ते बिअर. म्हणजे तुम्ही जर कधी बघितलं असाल तर कोल्ड्रिंक्स आणि त्या बिअर या सगळ्यांची जर फॉर्मॅलिटी जर एकच असेल तर फक्त त्यांच्यामध्ये अल्कोहोलचं काय ते वेगळं काहीतरी गोष्ट असेल. मग ही बिअर जर आम्हाला आता 50 रुपयामध्ये मिळायला लागली तर माझा तुमचं ते थम्सअप, अजून ते दुसरं ते ऑरेंज ज्यूसचं काय ते मिरिंडा की काय म्हणतात ते पिईल कोण, पिणार कोण? 50 रुपयाला बिअर मिळायला लागली तर शाळा कॉलेजांमधली मुलं तर ते अगदी बाटलीच्या पाण्यात ओतून घेऊन पिऊ शकतात. आम्ही या सगळ्या पॉलिसीजच्या आधारे आम्ही नक्की काय करतोय याकडे जरा दुर्लक्षच होत आहे आपल्या सरकारचं, आपल्या शासनाचं. आता येऊया हा बिअर नक्की स्वस्त कशी होणार आहे. जो काही ब्रिटनचे ब्रँड आहेत बिअरचे, ब्रिटिश ब्रँड, सध्याच्या जो काही एक आर्थिक नुसत्या युद्ध जे चाललं आहे टॅरिफचं आणि टॅक्सेसचं आणि या आयात आणि निर्यात या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला सर्वांनी त्याच्याविषयी तुम्ही अभ्यास केलाच असेल. या सगळ्या गोष्टींमध्ये एक संधी मिळती, ती म्हणजे काही देशांसोबत काही प्रोडक्ट्सवरती फायदा मिळवून घेण्याची आणि त्यातून सरकार पैसे कमवण्याची एक संधी अशी मिळत असते. कारण प्रत्येक गोष्टच काय अगदी वाढते असं नाही, काही गोष्टींमध्ये सवलत देखील मिळते. जेव्हा काही धंदे ठप्प होतात तेव्हा काही धंदे सुरू होतात. हे असं सगळं व्यापाराचं सगळं गणित चालू असतं. त्याच सगळ्या गोष्टींच्या दरम्यान ब्रिटनचे जे काही ब्रँड आहेत बिअरचे त्याच्यावरती 75% टॅक्स सूट भारतानं लागू केलेली आहे. त्यामुळं आता तिथला टॅक्सच जर गेला, म्हणजे बाहेरनं जे काही बनून येतं आहे किंवा इथं जे काही बनतं आहे त्याच्यावरती जर टॅक्सच 75% कमी केला तर विचार करा, 200ची बिअर तुम्हाला 50 रुपयात मिळणार. हे सध्या तरी अजून त्यांनी प्राईज लागू केलं नाहीत, पण हे होणार. म्हणजे कशासाठी? कारण हे मद्य किंवा हे दारू बिरू हे पिणारच माणूस हो, त्याला पाहिजेच. तिच्याला एक पाणी पिणार नाही माणूस, पण त्याला दारू पाहिजे, तो काहीही करून तिथे पिणारच. आणि यातून सरकारला रेव्हेन्यू होणार. हे जर स्वस्त मिळायला लागलं तर जिथं एक पितोय तिथं अजून 2 पेल, अजून 3 पेईल. कारण 50 रुपये म्हणजे आजकालच्या जगामध्ये सोडून द्यावं होते. 50 रुपये असा माणूस चालता खाऊन टाकतोय, कुठं वडापाव 2 खाऊन कसे संपतात काय माहीत नाही. त्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा शाळा कॉलेजातली मुलांकडे जेव्हा 50, 100, 200, 500, 1000 रुपयेपर्यंत आज पॉकेट मनी असतो, त्या मुलं जर या सगळ्या गोष्टींकडे वळायला लागली, कारण त्यांचं अडतंय कशावरून? पैशावरून. तरी आजच्या कॉलेजांमधली मुलं काय करतात काय नाही करत हे आपल्याला सांगायची गरज नाही. तुम्ही आजही जाऊन बघा कधी
कुठल्या कॉलेजांमध्ये पोरांच्या खिशांबिशांमध्ये छापे टाका, जरा बघा काय काय सापडतं त्यांच्या खिशातनी बॅगांमध्ये, किती सिगरेट बाहेर जाऊन मारतात, काय काय करतात. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, कुणाला माहीत नाही आहे असं नाही आहे. पण ही जर गोष्ट आम्ही स्वस्तात आणि अशी मोफत करायला लागलो तर पुढं येणाऱ्या पिढ्या काय करतील हे सांगण्याची गरज आपल्याला सध्या नाही आहे. मग त्यांनी बियर पिऊन लेक्चरला बसायचं का, त्यांनी बियर पिऊन तिथं अभ्यास करत बसायचं का, याचा विचार जरा आपण केला पाहिजे. मोठ्यांसाठी ठीक आहे, जो माणूस कमवतोय, ज्याला माहिती आहे की बाबा ठीक आहे आपल्या एक मनाची शांती म्हणून, कामाचा थकवा म्हणून एखाद दुसरी पेते आणि गप घरात जाऊन बसतंय, संसार बघते, बायका पोरं बघते, सगळ्या गोष्टी करते, त्याला ठीक आहे. पण जी अगदी बेफाक होऊन या सगळ्या गोष्टी करतायत, ज्यांना कशाचं काही माहीत नाही, ज्यांना भविष्याचं काही घेणं देणं नाही, आपण काय करतोय त्याचं घेणं देणं नाही, ती मुलं या सगळ्या गोष्टींपासून कशी वाचतील याचा विचार जरा सरकारनं करावा. नुसता टॅक्स कमी करून 250 वरती आणून आम्ही इथल्या लोकांना, इथल्या पोरांना बेवडे बनवतोय, बेवडे दारुडे बनवतोय. हे तुमच्या खिशात वरती पैसे जातील, पण त्याचा परिणाम खालच्या सगळ्या ग्राउंड लेवलला काय होणार आहे तरुणांवरती, याचा विचार जरा सरकारनं करायला पाहिजे. ती स्वस्त होते, काय होते, ती जे पित असतील त्यांना मजा आली असेल, त्यांना बरं वाटत असेल, कारण तो टॅक्स कमी झाल्यानंतर तुमची किंमत देखील कमीच करावी लागणार कंपन्यांना, ती होणारच. या सगळ्या गोष्टींवरती विचार करावा, म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला. आणि या बियर तुम्ही जर विचार कराल तर बियर बार असतील किंवा तुमचे दुसरे कुठलीही गोष्ट असेल, फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, त्या बारमध्ये पिणारे पण बसत आहेत, मोस्ट ऑफ पिणारेच असतात, आणि त्याच्यामध्ये फॅमिली अलाउड केली जाते. जिथं लहानसहान मुलं तिथं जातात, त्यांच्यासमोर बघतात, ते टेबलवर बसलेले काय पित आहेत ते त्यांच्याकडे टकमक बघत बसतात. ही पहिली पॉलिसी रद्द करावी आणि फॅमिली काढून टाकावं तिथून, नाहीतर खरोखर सरकार या सगळ्या येणाऱ्या पिढ्यांचं वाटोळं करतं एवढं मात्र नक्की.